नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वराज सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच आपण भुईमुग उत्पादक शेतकरी असाल तर भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांमध्ये बरीचशी अडचण येत असते की निश्चितच जवळजवळ 6 महिना 1.5 महिना 2 महिने झाल्यावरती मर रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवत असतो। तर त्याच्यावरती काय करणं गरजेचं आहे, निश्चितच तुम्ही बघत आपल्या शेजारच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर हा मर रोगाचा प्रादुर्भाव कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी थायपरॉइड मिथाइल अर्थात या ठिकाणी हेक्सास्टॉप कोरोमंडल पेस्टिसाइडचा जे हेक्सास्टॉप असेल किंवा बाहेरचा रोको आहे एकरी 500 ग्राम पाट पाण्याच्या माध्यमातून द्यायचे। त्याचबरोबर या ठिकाणी देत असताना ह्युमिक 500 ग्राम या ठिकाणी कंपल्सरी द्यायचे, कारण का मुळांवरती येणारी जी काळे कोजळी असेल, मुळसड असेल, मर रोग असेल त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये बुरशीनाशक गरजेचं आहे। आणि रूट झोन नवीन डेव्हलप झाला पाहिजे, नवीन वाढला पाहिजे, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ह्युमिक या ठिकाणी 500 ग्राम द्यायचे, जे 80% असेल किंवा 90% असेल, जे चांगलं सोल्युशन चांगला प्रॉडक्ट असेल, जो चांगला रिझल्ट आपल्याला चांगला देईल ते या ठिकाणी ह्युमिक आपल्याला वापरायचे। तर निश्चितच या सिच्युएशन मध्ये आपल्याला काम करत असताना या ठिकाणी रोको आणि ह्युमिक कंपल्सरी, रोको 500 ग्राम आणि ह्युमिक 500 ग्राम या ठिकाणी पाटपाणी असेल तर पाटपाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला द्यायचे। आणि जर स्प्रिंकलर असेल तर त्याच्यात या ठिकाणी आपल्याला प्रमाण 250 ग्राम आणि 250 ग्राम या पद्धतीमध्ये करायचे। अर्थातच रोको 250 ग्राम आणि ह्युमिक 250 ग्राम या पद्धतीमध्ये करून पाटपाण्याच्या माध्यमातून द्यायचे। निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो। आवडली असेल निश्चित व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।